नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी ब्लॉग करायला विसरलेलो, ब्लॉग चालू करायला. तर गणपतीच्या डेकोरेशनची तयारी करायला घेतली आहे मी. हा ये, तू पण इकडे. तर मला हिने आठवण करून दिली की मामा तू ह्यावर्षी ब्लॉग करत नाहीये का यूट्यूबचा. म्हटलं अरे हा, म्हणजे कसं ती सवय जरा सुटलेली ब्लॉग करायची माझ्या, आणि जरा कामांच्या ते राहून जातं, विसरतो मी सध्याला जरा काही गोष्टी. हां, तर ते आता आली जरा, तेव्हा मला ती हां ती म्हणते हवंच का तरी वेगळं डेकोरेशन कर, पण नाही एवढा टाईम नाही आहे, सिम्पलच करावं लागणार आहे. तर मी आता करतोय जरा. आणि परवा आहेत आपले गणपती. वर्षभर वाट बघत आपण या गोष्टीची. तर डेकोरेशन करूया जरा. तर मला कधी जेवण नाही गेलं म्हणून मी बाहेर आलोय. मी जेवत नाहीये, पण मी जेवतोय व्हेज फ्राईड राईस मागवलाय. ऑप्शन नाही, श्रावण काढायचं कसं पण. हॉटेलला जेवलो म्हणजे खाल्लं. आणि ही आता हिच्या हरतालिकेच्या उपवासाचा दाटा घेते. पनीर चिल्ली पार्सल आणली. शुभ सकाळ मित्रांनो, दिवस दुसरा. पहिल्या दिवशी काय जेवढं जास्त नाही दाखवलं. मम्मी आणि मी चालला आता बाजारात सगळं आणायला सामान. बाबा कामच असतो. बाबा पैसा कमवतो. नाही, ॲक्च्युली ट्रूथ आहे की प्रत्येकाचा ज्यात बाबा हा फक्त पैसा कमवायचा रोल करत असतो. आई पण कमवते पैसा, नाही असं नाही, पण एक बाबाचा तो रोल असतो. म्हणजे प्रत्येकाची आई जॉबला जाते असं नाही ना, मोस्ट ऑफ बाबाच जातात. त्यामुळे मग असं स्कूटी घेऊन चाललो आहे. कार नाही नेत, कारण की आज ट्रॅफिक असेल बाजारात जाम. त्यामुळे मार्केटला आला आता. कसा वाटतं हवाला? काय म्हणणं आहे? उपवास लागला. चक्कर येते वाटते लोक. आम्ही घरी आलो. मम्मीचा उपवास आहे. मी काय खाते? शेंगदाण्याचा कूट. डेकोरेशन असं आहे, करायचं आता. लय आळस आलाय. पण मित्रांनो, या चहा घ्यायला या. चहा घेतो. लोटीच्या गुबाय काय करते. तर माझं आहे ना 40% काम झालेलं आहे डेकोरेशनचा. अजून 60% बाकी आहे. आणि 6 तारीख आहे. उद्या 7 तारखेला गणपती आहे. आणि संध्याकाळचे 5:30 व्हायला आलेत. कधी होणार माझं डेकोरेशन? कधी होणार? जरा फनी ब्लॉग या माझे. जरा मी जरा मस्त मजा करतोय. पाहिजे ना हे असं, पण पाहिजे. ओके, तर मी ह्यासाठी आता कॅमेरा ऑन केला होता की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. वेट, भूक लागली हो. दुपारी जेवलो नाही. मम्मीचा उपवास हरतालिकेचा, म्हणून मम्मीने काय केलं असेल, आमटी भात केला. हे चुकीचं आहे ना, वाईट वाटतं या गोष्टीचं. असो, मम्मी जेवलोच नाही. बाहेर गेलो तेव्हा खात्री खायला बघा. स्वीट घ्यायला आले उद्यासाठी. तुझ्यासाठी 60 रुपये पाव. 120 रुपये. डिफरन्स आहे की हे थोडी कमी स्वीट आहे आणि हे जास्त गोड आहे. अंकल मेरा कर दो ना. छोटा नाही का? हा, बारीक पाव झाला यार. जाईपर्यंत भिजवल तो, म्हणून थांबलाय. आपल्या स्कूटी पाड घेऊन आम्ही चाललो आता गणपती आणायला.
अहंकारेश अलंकारतां प्रार्थनापूर्वक नमस्कारं च करोमि. पाणी शिंपडत आसन पूजा करायची. ओम पृथ्वी होता लोकादिवित्वा विष्णुनाथ होता त्वासनं तवय्यामे परवेय्य नमः परवेय्यामे सुदर्शनदासन जगाम असन पूजनं च अहंकारेश पृथ्वी पूजनं च अहंकारेश प्रार्थना पूर्वक नमस्कारं च करोमि. अमात श्रीग्रहणतः हा तुझा लुक रिव्हील नाही करत मी, ती जरा 2-3 शॉट घेणार आहे मी. तर फायनल आपलं गणपतीचे पूजन वगैरे झालेलं आहे बाप्पाचं आणि आम्ही बसलो असं इकडे चिल्लर पार्टी. मस्त वाटतंय. आता गावात आरतीला वगैरे जायचं होतं मला, पण मी गेलो नाही गावात. हे डाग आहे ना, तुम्हाला वाटला लागलं आहे ते म्हणून मी चेक करतो. गावात मी आरतीला गेलो नाही, आता मला जावं लागेल थोडंसं, म्हणजे जातो मी आता आणि जरा जाऊन येतो आरतीला आणि मग आपल्या घरी येतील सगळे, मग आपण आरती करू ॲज युजल. तुम्ही आधीचे ब्लॉग बघितले असतील गणपतीचे तर तुम्हाला माहिती आहे की आमची प्रथा आहे गाववाल्यांची की आम्ही प्रत्येक घरात पहिल्या दिवशी आरतीला फिरतो. प्रत्येक घरात आरती होते, त्यानंतर गाववाले सगळे मग आपापल्या घरी जातात, असं असतं. तर कुठेतरी आरती चालू असते कुठेतरी घरात, जाऊन मी बघतो आणि आरतीला जातो आता. पावसाला 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 पळा. मिनी ब्लॉक नाही नाही आमची नाजूक आहे. हा तर आता मी चाललोय मागच्या घरी, म्हणजे साईच्या घरी. तुम्हाला साई तर माहितीच आहे, आधीचे ब्लॉग बघितले असेल तर मला माहिती नसेल साई तर त्यांच्या घरी पण गणपती असतात. मी तिथं दर्शनाला चाललोय. शेट पाटील झोपला वाटतं, तो झोपला असं झाला, उठो आपण, हा विषय नाही. वा वा छान 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 सुंदर सुंदर सुंदर. वा वा गाडी लावली, पटकन घ्यायला आलो, भाजी घेतल्याला चाललो. अरे कुठे घरी हा पाऊस काय गणपती लोकांना सुखात घालून देणार नाही असं वाटतंय. कसला लागलाय तो. टेस्टलेस सँडविच आत्तापर्यंत खाल्लेला फालतू बनवलं म्हणून बनवलं पैसे झाला उकडलेलं भाजी. जर इथपर्यंत ब्लॉग बघितलं असेल तर खरंच थँक्यू आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बस एवढंच बोलायचं आहे. आणि असं होता आमचा गणपतीचा पहिला दिवस आणि थोडा आधीचे मुमेंट्स. बस एवढंच. बाय, लव यू.